नाहीये. 12 बॉल 30 ची आवश्यकता. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा, तिकडनं उचलला, तिकडनं फेकला, सीमा रेषा पार. में टेनिस के जरिए दिखाया गया कि किस तरीके से पहले से ऑफ स्टंप के बाहर आए थे, शफल होके गेंद लेग और मिड स्टंप पे थे और कितने खूबसूरती के साथ कलायों का इसे तान दिया. वाह. आणखीन एक हाही बॉल उचलला, फेकला, लांब लांब लांब, सिक्सर. अगदी रंगतदार मॅच. धर्मवीर चषक. सतपाल आणि सतपालचा हा बॉल हवाई यात्रेसाठी पाठवलाय. चुकीला माफी नाहीये. आता पिचिंग करायला गेले आणि बॅटरने तो सुद्धा उचलला. अफजल 11 महाड संघासाठी सीमारेषच्या बाहेर पाठवला. मोईन आहेत एका बाजूला. यावेळेला फुल टॉसच केलाय, कव्हरच्या दिशेने पाठवलाय आणि तिकडे गॅप मध्ये जातोय बॉल. चुकीला माफी नाहीये. 4. क्या स्ट्रोक सजाया था, बिल्कुल सीधे बल्ले से. देखिए फिर एक बार एक्स्ट्रा कवर बॉन्ड लाइन के बाहर भेज दिया गेंद को. बहुत ही उम्दा बल्लेबाजी करते हुए अभी भी गेंदबाज वापसी कर सकते हैं क्योंकि ये बड़ा मैदान है. अगर सही टिप्पे पे अगर गेंदबाजी हुई और अगर विकेटें गिराने में यहाँ पे अगर सफल हो पाए तो ओ हो, या रोहितने तर कमालच केली. रोहित सावंत या नावाच्या डंका आज नवी मुंबईमध्ये पाहायला मिळतोय. काय बॅटिंग केली आहे रोहित. कौतुक करावं लागेल. अक्षयचंही कौतुक करावं लागेल आणि या मोठ्या लक्ष्याला पाठलाग या ठिकाणी केलाय. संतोषजी नाणेकर आपलंही अभिनंदन. नवोदित खेळाडूंना घेऊन खेळलात परंतु लीग मॅच आहेत. संधी देवभूमीला सुद्धा आहे परंतु बाजी मारली आहे सध्याच्या घडीला अफजल 11 महाड या टीमने. बिल्कुल